बरीचशी मुलं खूप अभ्यास करतात हो. म्हणजे एखाद्याला असं वाटेल, अरे बापरे, हे एवढा अभ्यास करतायत म्हणजे हे नक्की 100 पैकी 100 मार्क मिळवणार. पण तसं काही होत नाही. ते अभ्यास करतात आणि पुन्हा केलेला अभ्यास पुन्हा रिपीट करतात. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा नाही, असे अनेक वेळा ते त्यांचा केलेला अभ्यास रिपीट करत बसतात. जे वाचलंय तेच पुन्हा पुन्हा वाचतात, जे लिहिलंय ते पुन्हा पुन्हा लिहितात. आता त्यांचा असा समज असतो की हे मी केल्यामुळे माझ्या चांगलं लक्षात राहील. तसं होत तर नाही. याचं कारण त्या रिव्हिजन नसतात, ते रिपिटेशन असतं. आणि रिपिटेशनमध्ये प्रचंड वेळ वाया जातो. त्यांनी जर सायंटिफिक प्रकारे रिव्हिजन्स कशा करायच्या हे जर समजून घेतलं तर त्यांचं काम खूप सोपं होणार आहे. आणि तेच कसं करायचं मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की विद्यार्थी अभ्यास करताना काय करतात. ते अभ्यास करतात आणि मग बघतात की खरंच आत्ता जो अभ्यास केला आहे तो माझ्या किती लक्षात आहे, आणि ते आठवायचा प्रयत्न करतात. आणि त्यावेळेस त्यांना फारच थोडं आठवतं. मग ते घाबरतात. अरे च्या, आत्ता अभ्यास केला आणि आत्ता आठवायचा प्रयत्न केला तर एवढंच आठवतंय, परीक्षा तर अजून 3 महिन्यांनी आहे, तेव्हा काय होणार. ते घाबरतात. मग पुन्हा पुन्हा वाचतात, पुन्हा पुन्हा लिहितात आणि पुन्हा आठवतात. यात त्यांचा बराच वेळ वाया जातो. परंतु संशोधकांनी हे शोधून काढलेलं आहे की आपला मेंदू कसं लक्षात ठेवतो, आणि त्याच्यावरती मी सायंटिफिक रिव्हिजन टेक्निक तयार केलेलं आहे. आता ज्यावेळेस तुम्ही एखादा अभ्यास करतात म्हणजे वाचतात, लिहितात, म्हणजे काय करतात, ते एक नवीन माहिती तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचवतात. मेंदू त्याच्यामध्ये काही फरक नाही करत. दुसरी एखादी महत्त्वाची बातमी असेल ती आणि तुमचा अभ्यास दोन्ही त्याला सारखंच असतं. आणि ती माहिती त्याच्याकडे आल्यानंतर तो काही लगेच लॉंग टर्म मेमरीमध्ये पाठवतो का? नाही. तो सगळ्यात पहिले ती माहिती म्हणजेच तुम्ही केलेला अभ्याससुद्धा लॉंग टर्म मेमरीमध्ये टाकायच्या आधी शॉर्ट टर्म मेमरीमध्ये टाकतो. म्हणजे बघा, आपल्याकडे पाहुणे आले तर आपण काय करतो, आजच्या पुरती किंवा आजच्या रात्रीपुरती त्यांची राहण्याची व्यवस्था करतो. परमनंट व्यवस्था करतो का? नाही. एकदा कळालं की हे पाहुणे किती दिवस राहणार आहेत, मग आपण त्याप्रमाणे त्यांची व्यवस्था करतो. त्याप्रमाणे मेंदू काय करतो की तुम्ही जो अभ्यास केलेला आहे तो पहिले शॉर्ट टर्म मेमरीमध्ये टाकतो. आता या शॉर्ट टर्म मेमरीमध्ये टाकलेला जो अभ्यास आहे तर तो लॉंग टर्म मेमरीत कधी जातो, तर तुम्ही झोपल्यानंतर. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की तुम्ही जेव्हा झोपलेले असतात तेव्हा तुमचा मेंदू जागा असतो, आणि नुसताच जागा नसतो, तो बिझी असतो. तुमचा मेंदू काय काम करतो, रात्री तुम्ही झोपल्यावरती काय काम करतो, तर दिवसभरामध्ये आलेली जी काही माहिती असेल ती तपासतो, आणि मग त्याच्यातली जी महत्त्वाची माहिती आहे ती फक्त लॉंग टर्म मेमरीमध्ये टाकतो. लॉंग टर्म मेमरी करण्याचं काम आपला मेंदू रात्री झोपल्यानंतर करत असतो. आता तुम्ही जेव्हा अभ्यास करतात आणि आठवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तो अभ्यास हा शॉर्ट टर्म मेमरीमध्ये सुद्धा टाकलेला नसतो, आणि तुम्ही लगेच चेक करतात, त्यामुळे तुम्हाला तो आठवत नाही. तर एक रात्र गेल्यानंतर तो अभ्यास हा लॉंग टर्म मेमरीत जातो. पण केव्हा जाईल? जेव्हा तुम्ही तो अभ्यास एकाग्रतेने केलेला असेल,
एकाग्रतेने केलेल्या अभ्यासाला तुमचा मेंदू महत्त्वाचं समजतो आणि मग तो ते लॉंग टर्म मेमरीमध्ये टाकतो. पण तिथं पण परमनंट नाही बरं का, परमनंट जागा मिळत नाही, ती सुद्धा टेम्पररी असते, 24 तासापुरती. म्हणून तुमची सायंटिफिक रिव्हिजन पहिली केव्हा झाली पाहिजे? 24 तासाच्या आत. म्हणजे आज अभ्यास केला तर त्याची रिव्हिजन उद्या करणं आवश्यक आहे. तरच मेंदू असं समजतो ये जो माल आ रहा है वो इम्पॉर्टंट है, कारण फिर से एक बार आ गया ना. मग तो काय करतो? त्याला लॉंग टर्म मेमरीमध्ये पुढे सरकवतो आणि नंतर 1 आठवडा ती संपूर्ण माहिती तो होल्ड करतो, सांभाळून ठेवतो. पण 1 आठवड्यानंतर म्हणजे 7 दिवसानंतर त्याचा विसरण्याचा स्पीड परत जोरात सुरू होतो. म्हणून तुमची दुसरी रिव्हिजन केव्हा पाहिजे? 7 दिवसाच्या आत. मग मेंदूला कन्फर्म होतं, नहीं यार ये जो माल आ रहा है ना बहुत ही इम्पॉर्टंट है, इसको संभाल के रखो, इसको छोडो मत. मग तो तुमच्या लक्षात राहतो. पण तरी आपला मेंदू आहे ना, तो खूप त्रास देतो आपल्याला. 1 महिन्यानंतर म्हणजे 30 दिवसानंतर तो पुन्हा विसरायला लागतो. आणि म्हणून तुमची जी रिव्हिजन आहे ती तिसरी रिव्हिजन कधी पाहिजे? ती पाहिजे तुमची तिसरी रिव्हिजन बरोबर 30 दिवसाच्या आत एकदा तुम्ही ती रिव्हिजन केली पाहिजे. मग दर महिन्याला तुम्हाला तुमच्या मेंदूला आठवण करून द्यायची, दादा ये बहुत इम्पॉर्टंट है, प्लीज़ इसको होल्ड रखो, हमारे एग्ज़ाम में याद आना चाहिए. मग तो मेंदू काय करतो? हाँ, हर एक 30 दिन के बाद तुम मुझे रिमाइंड कर दो, मैं तुम्हारे एग्ज़ाम में आ जाऊंगा. मग जेव्हा तुम्ही दर महिन्याला एक रिव्हिजन कराल तेव्हा परीक्षेमध्ये तुम्हाला ती आठवणार आहे. हे मी तुम्हाला खूप साध्या सोप्या भाषेमध्ये समजून सांगितलेलं आहे. तर तुम्हाला जर रिव्हिजन करायच्या असतील तर तुम्हाला पहिली रिव्हिजन ही 24 तासाच्या आत करायची, दुसरी रिव्हिजन 1 आठवड्यानंतर आत करायची, तिसरी रिव्हिजन आणि त्यानंतरच्या रिव्हिजन 1 महिन्यानंतर करायच्या. आता तुम्ही म्हणाल काय अहो एवढ्या रिव्हिजन करायला आम्हाला वेळ कुठे आहे? आम्हाला वेळच नाही आहे. पण रिव्हिजन अनअवॉइडेबल आहेत, तुम्ही त्या अवॉइड करू शकत नाही. तुम्ही त्याच्यावर उपाय शोधून काढू शकता. म्हणजे कमीत कमी वेळामध्ये रिवाईज कसं करायचं हे एक टेक्निक आहे. आणि त्या टेक्निकमध्ये तुम्ही तुमचा एक लेसन असेल, समजा 50 पानाचा पेजेसचा एक लेसन आहे, तो तुम्ही रिवाईज करू शकता. किती मिनिटात? 2 मिनिटात, 3 मिनिटात. याचं कारण आपला मेंदू कसं लक्षात ठेवतो हे तुम्ही समजून घ्या. मेंदू सगळा मॅटर लक्षात नाही ठेवत, त्यातले महत्त्वाचे कीवर्ड्स लक्षात ठेवतो, महत्त्वाचे पॉईंट्स लक्षात ठेवतो. आणि तेच महत्त्वाचे पॉईंट्स तुम्ही जेव्हा अभ्यास करतात, सेल्फ स्टडी करतात, त्यावेळेस काढायला सांगितलेले असतात. तेवढे पॉईंट्स तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा. हेडिंग लिहा, त्याच्याखाली सब पॉईंट लिहा, त्याच्याखाली पॉईंट्स लिहा. आता काय होईल की जेव्हा तुम्हाला रिव्हिजन करायची त्यावेळेस तुम्हाला फक्त पॉईंट्स नजरेखाली टाकायचे आहेत आणि ते लक्षात आहेत की नाही बघायचं. नसेल तर तेवढे पॉईंट्स फक्त वाचायचे. या पद्धतीने त्या रिव्हिजन्स तुम्हाला करायच्या आहेत. आता प्रत्येक विषयाची रिव्हिजन करण्याची पद्धत वेगळी असेल. मॅथमॅटिक्सची वेगळी असेल, सायन्सची वेगळी असेल, किंवा मराठी लँग्वेजची वेगळी असेल, किंवा कुठलाही सब्जेक्ट असेल ती पद्धत वेगळी असेल, ती शिकावी लागेल तुम्हाला. तर आता ह्या रिव्हिजन्सचं टेक्निक तुम्हाला जर शिकायचं असेल तर तुम्ही काय करायचं? कॉन्सन्ट्रेशन इन स्टडी हा एक ट्रेनिंग प्रोग्रॅम मी तयार केलेला आहे आणि एक स्टडी काउन्सिलिंगचा
प्रोग्रॅम तयार केलेला आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला जर इंटरेस्ट असेल, जर सायंटिफिक रिव्हिजन टेक्निक शिकायचं असेल, कॉन्सन्ट्रेशन इन स्टडी हे टेक्निक शिकायचं असेल, तर ह्या कोर्सची माहिती तुम्ही घेतली पाहिजे. त्यासाठी तुम्ही काय करायचं, कॉमेंट बॉक्समध्ये तुमचा नंबर, मोबाईल नंबर द्यायचा. मी तुम्हाला सगळी माहिती व्हॉट्सॲपवरती पाठवून देईल. आता रिव्हिजनच्या बाबतीमध्ये अजून थोडं डिटेलमध्ये तुम्हाला माहिती देणं आवश्यक आहे. त्यासाठी मी पुढचा व्हिडिओ त्याच्यावरतीच करणार आहे, तो तुम्ही अवश्य बघा. आणि तुम्हाला माहिती आहे, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं, तुम्हाला व्हिडिओ शेअर करायचा आहे, लाईक करायचा आहे, फॉरवर्ड करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर या व्हिडिओत आपण इथंच थांबूया. धन्यवाद.